काहीतरी कर ना ग. मला नुसतं बीट खायला कंटाळा येतो. ठीक आहे, बघते, दे. हे घे. चल बनवूया. तू पण मला मदत करायची. हां, ओके चल. श्री स्वामी समर्थ मंडळी. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवतोय बीटची भाजी. तर त्यासाठी मी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, मिरचीची फोडणी दिली आहे. कांदा परतून घ्यायचा, मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कार्तिकने मला मदत केली आहे. हां, कांदा सोलून दिला आहे, खूप मोठी मदत केली, त्यातच तो दमला आहे. तर त्यानंतर मी असे बीटाचे बारीक काप करून घेतलेत, जसं की आपण बघताय. तर बीट घालून घ्यायचं. कांदा मस्त मऊ झाला आहे. त्यानंतर बीट घालायचं आणि व्यवस्थित बीट मी त्याची साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे 2 वेळा. बीट चिरल्यानंतर धुवायचं नाही, त्याची पोषक तत्वे सगळी निघून जातील. थोडंसं पाणी घातलं आहे, 2 चमचे, आणि मस्त दणकून 10 मिनटासाठी वाफ काढून घेतली आहे. बघा किती सुरेख कलर आला आहे. सुगंध पण एवढा छान सुटला आहे ना. आणि बीट मुळातच गोड असतं, त्याच्यामुळे मुलांना खूप आवडते ही भाजी. एकदा ढवळून घेतली, त्याच्यानंतर परत 5 मिनटं शिजवलं. पाणी आटलं आहे त्यातलं. शिजली का बघू. बीट मस्तपैकी शिजला आहे, मऊसूत शिजला आहे. ओव्हरकुक नाही करायचं, मग त्याची चव बिघडते. हे एवढं प्रमाण बरोबर आहे. त्याच्यात खोबरं आणि कोथिंबीर घातली आहे. छानपैकी मिक्स करूया आणि बघू तिला आवडते का. कांदा सोलायची मेहनत तर केली आहे, आता आवडते का बघू भाजी. चला जाऊया. माझं चॅनल आवडत असेल, माझ्या ह्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. अरे हे काय बनवलंस? बीटची भाजी, खाऊन तर बघ. ओके. कशी झाली आहे? किती मस्त आहे. नुसती खाऊन बघ, आवडते का. वाव, अप्रतिम.